श्री विश्वकर्मा कोचिंग क्लासेस मध्ये सर्व मुलांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण सिंपल सेंटेन्स बद्दलचा अभ्यास बघितला होता. या भागामध्ये आपण कंपाऊंड सेंटेन्स बद्दलचा अभ्यास करूया. तर चला वळूया अभ्यासाकडे. तर इंग्लिश ग्रामर मध्ये आज आपण कंपाऊंड सेंटेन्स याबद्दलचा अभ्यास करणार आहोत. कंपाऊंड सेंटेन्सेस या पानावर दिलेला आहे कंपाऊंड सेंटेन्स बद्दलचं. तर कंपाऊंड सेंटेन्सेस, some sentences consist of two clauses joined together by the coordinating conjunction and, or, but, or so. These sentences are called compound sentences. तर काही वाक्यांमध्ये कोऑर्डिनेटिंग संयोगाद्वारे म्हणजे and, or, but, so यांद्वारे दोन स्वतंत्र खंड म्हणजेच क्लॉजेस जोडली जातात. अशा वाक्यांना संयुक्त वाक्ये म्हणतात. तर ही एक डेफिनेशन सुद्धा आहे कंपाऊंड सेंटेन्सेसची. इंग्रजीमध्ये जर कंपाऊंड सेंटेन्सेसची कोणी डेफिनेशन विचारली, व्याख्या विचारली, तर आपण त्यांना सांगू शकतो. ही जी समोर जी डेफिनेशन दिलेली आहे, सम सेंटेन्सेस कन्सिस्ट ऑफ टू क्लॉजेस joined together by the coordinating conjunction and, or, but, or so. These sentences are called compound sentences. ही compound sentences ची डेफिनेशन आहे, म्हणजेच व्याख्या आहे. तर नेमकं कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. तर काही वाक्यांमध्ये कोऑर्डिनेटिंग संयोगाद्वारे म्हणजे and, or, but, so यांद्वारे दोन स्वतंत्र खंड म्हणजेच क्लॉजेस जोडली जातात. अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजे संयुक्त वाक्य म्हणजे काय? तर दोन क्लॉजेस म्हणजे दोन छोटी छोटी वाक्ये, दोन छोटी छोटी वाक्ये, अशी वाक्ये जी स्वतंत्र आहेत, अशी वाक्ये ज्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एक प्रेडिकेट आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा एक सब्जेक्ट आहे आणि एक प्रेडिकेट आहे. दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत, परंतु या दोन्ही वाक्यांना and, or, but, so हे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स असतात, या कोऑर्डिनेटिंग कंजक्शन द्वारे अशा दोन वाक्यांना जोडले जाते. तर अशा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे जोडण्यात येणाऱ्या दोन वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हटले जाते, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस म्हटलं जाते. तर याची डेफिनेशन काय देण्यात आलेली आहे? सम सेंटेन्सेस कन्सिस्ट ऑफ टू क्लॉजेस जॉईन टुगेदर. म्हणजे काही वाक्ये, काही स्वतंत्र वाक्ये ज्यांना जी एकत्र जोडली जातात, काही स्वतंत्र वाक्ये जी एकत्र जोडली जातात. ती वाक्ये दोन सुद्धा असू शकतात किंवा दोन पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. बाय द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन and, or, but, or so. तर ही कशाद्वारे जोडली जातात? दोन वाक्ये किंवा यापेक्षा जास्ती वाक्ये and द्वारे जोडली जाऊ शकतात, or द्वारे जोडली जाऊ शकतात, but या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे जोडली जाऊ शकतात, so याद्वारे जोडली जाऊ शकतात. तर and, or, but, so ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, म्हणजेच कोऑर्डिनेटिंग संयोग आहे. याला मराठीमध्ये कोऑर्डिनेटिंग संयोग म्हटलं जाते आणि इंग्रजीमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हटलं जाते. and, or, but, so यांना इंग्रजीमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हटलं जाते आणि मराठीमध्ये कोऑर्डिनेटिंग संयोग म्हटलं जाते. तर या and, or, but, so यांच्याद्वारे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्ये एकत्र जोडली जातात आणि त्या जोडल्या गेलेल्या पूर्ण म्हणजे
मग दोन वाक्य जोडली गेली असेल तर त्या दोन वाक्यांचं मग एकच लांबलचक वाक्य तयार होईल, किंवा जर तीन वाक्य जोडली गेली असेल तर तीन वाक्याचं एकच लांबलचक वाक्य होईल. तर ते एक जे पूर्ण लांबलचक वाक्य होते त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हटलं जाते. दे हॅव टू मेन क्लॉजेस. संयुक्त वाक्यामध्ये दोन स्वतंत्र खंड म्हणजेच क्लॉजेस असतात. मी अगोदर सांगितलेलं आहे की कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये कोऑर्डिनेटिंग जे कंजक्शन असते, अँड, ऑर, बट, सो असे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन असतात यांच्याद्वारे दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातात किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य सुद्धा जोडली जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सम पीपल आर ऑनेस्ट अँड सम पीपल आर डिसऑनेस्ट. काही लोक प्रामाणिक असतात आणि काही लोक अप्रामाणिक असतात. आता हे जे वाक्य आहे तर यामध्ये सम पीपल आर ऑनेस्ट, सम पीपल आर ऑनेस्ट म्हणजे काही लोक प्रामाणिक असतात. सम पीपल आर ऑनेस्ट, काही लोक प्रामाणिक असतात. हे वाक्य स्वतंत्र आहे, पूर्ण आहे हे वाक्य. आणि समोर काय दिलेलं आहे, अँड सम पीपल आर डिसऑनेस्ट, आणि काही लोक अप्रामाणिक असतात. जर आपण हा जो अँड आहे या अँड द्वारे दोन वाक्ये जोडल्या गेलेली आहेत, तर अँडच्या अगोदर काय आहे, सम पीपल आर ऑनेस्ट, काही लोक प्रामाणिक असतात हे वाक्य आहे. आणि अँडच्या नंतर काय आहे तर सम पीपल आर डिसऑनेस्ट, काही लोक अप्रामाणिक असतात. आणि ह्या दोन्ही छोट्या छोट्या वाक्याला अँड ने जोडल्या गेलेला आहे. आणि अँड ने हे दोन्ही छोटी वाक्य जोडल्या गेलेली आहेत. तर हे पूर्ण जेव्हा आपण आता याला आपण पूर्ण वाचू, सम पीपल आर ऑनेस्ट अँड सम पीपल आर डिसऑनेस्ट, हे एकच लांबलचक वाक्य तयार झालेलं आहे. तर या वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणू, कारण या दोन स्वतंत्र वाक्याला अँड ने जोडण्यात आलेलं आहे. यानंतर वुड यू लाईक टी और वुड यू लाईक कॉफी. वुड यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडेल, और की तुम्हाला कॉफी आवडेल, वुड यू लाईक कॉफी. दोन स्वतंत्र वाक्य आहेत, दोन स्वतंत्र वाक्य आहेत, याला और ने जोडण्यात आलेला आहे. वुड यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडेल, हा एक स्वतंत्र वाक्य आहे. तुम्हाला चहा आवडेल म्हणजे वाक्य पूर्ण झालेलं आहे. ऑरच्या अगोदरचं काय आहे, वाक्य काय आहे तर वुड यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडेल, हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. आणि ऑरच्या नंतर काय आहे तर वुड यू लाईक कॉफी, तुम्हाला कॉफी आवडेल. दोन्ही ठिकाणी प्रश्न करण्यात आलेला आहे. वुड यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडेल, समोरच्याने केलेला प्रश्न आहे की तुम्हाला चहा आवडेल, एक प्रश्नार्थक चिन्ह असतो या समोर, तर तो एंड मध्ये देण्यात आलेला आहे. तर वुड यू लाईक टी, इथे सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्हाला चहा आवडेल. नंतर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की वुड यू लाईक कॉफी, तुम्हाला कॉफी आवडेल. आणि याला और ने जोडण्यात आलेला आहे की तुम्हाला चहा आवडेल की मग कॉफी आवडेल, और. तर और ने जोडण्यात आल्यामुळे हे वाक्य तयार होईल, वुड यू लाईक टी और वुड यू लाईक कॉफी, तुम्हाला चहा आवडेल की तुम्हाला कॉफी आवडेल. दोन वाक्य पूर्ण होती, परंतु या दोन्ही वाक्याला और ने जोडण्यात आलेला आहे. वुड यू लाईक टी हे वाक्य सुद्धा पूर्ण आहे आणि वुड यू लाईक कॉफी हे वाक्य सुद्धा पूर्ण आहे. हे दोन्ही छोटी छोटी वाक्य आहेत आणि हे पूर्ण वाक्य आहेत, परंतु या दोन्ही छोटी वाक्यांना और ने जोडण्यात आलेला आहे. तर हे पूर्ण और ने जोडण्यात आल्यामुळे हे पूर्ण वाक्य कंपाऊंड सेंटेन्स म्हणून ओळखल्या जाईल. यानंतर सुद्धा एक सेंटेन्स देण्यात आलेला आहे, एक लांबलचक सेंटेन्स आहे.
Sohana is good at maths, but she is not very good at geography. सोहाना गणितात चांगली आहे, परंतु भूगोलात ती फारशी हुशार नाही. तर हे जे लांबलचक वाक्य आहे यामध्ये बट येतो. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स बट शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी. तर बटच्या अगोदरचं वाक्य आणि बटच्या नंतरचं वाक्य हे स्वतंत्र आहे आणि पूर्ण आहे. तर बटच्या अगोदर काय आहे? सोहाना इज गुड ॲट मॅथ्स. सोहाना गणितात चांगली आहे. सोहाना गणितात चांगली आहे. वाक्य पूर्ण आहे. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स. सोहाना गणितात चांगली आहे. तर हे बटच्या अगोदरचं वाक्य आहे, छोटं वाक्य जे पूर्ण आहे. आता बटच्या नंतर काय आहे? तर शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी. भूगोलात ती फारशी हुशार नाही. शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी. भूगोलात ती फारशी हुशार नाही. येथे सुद्धा वाक्य पूर्ण झालेलं आहे. परंतु ह्या दोन्ही वाक्याला सोहाना इज गुड ॲट मॅथ्स आणि त्यानंतर शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी या दोन्ही वाक्याला बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनद्वारे जोडण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स आहे. If we break the above mentioned sentences into two or removing conjunctions, we will have two independent sentences with complete meaning. जर आपण उपरोक्त वाक्यांचे दोन भाग केले तर संयोग काढून पूर्ण अर्थ असलेली दोन स्वतंत्र वाक्ये असतील. तर मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की जी कंपाऊंड सेंटेन्सेस असतात या कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त छोटी छोटी वाक्ये दिलेली असतात आणि त्या वाक्यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनद्वारे म्हणजेच अँड ऑर बट सो अशा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनद्वारे जोडली जातात. जर समजा की आपण अँड ऑर बट सो असे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यामधून काढून टाकू तर ती दोन्ही स्वतंत्र वाक्ये आपल्याला बघायला मिळतील. इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. एक्झाम्पल मध्ये आहे सम पीपल आर ऑनेस्ट. सम पीपल आर ऑनेस्ट. काही लोक प्रामाणिक असतात. सम पीपल आर डिसऑनेस्ट. काही लोक अप्रामाणिक असतात. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य अगोदरचेच वाक्य आहे, परंतु अगोदर या वाक्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन देण्यात आलेलं होतं. वाक्य काय होतं अगोदर? सम पीपल आर ऑनेस्ट अँड सम पीपल आर डिसऑनेस्ट. यामधून आपण अँड काढला तर ते दोन्ही छोटी स्वतंत्र वाक्ये आपल्याला बघायला मिळून राहिलेली आहेत. यानंतर आहे वुड यू लाईक टी. तुम्हाला चहा आवडेल का? वुड यू लाईक टी. तुम्हाला चहा आवडेल का? वुड यू लाईक कॉफी. तुम्हाला कॉफी आवडेल का? तर अगोदर हे सेंटेन्स अगोदर पण देण्यात आलेलं होतं, परंतु ते कोऑर्डिनेटिंग सेंटेन्स होतं. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे जोडण्यात आलेलं कंपाऊंड सेंटेन्स होतं. वुड यू लाईक टी और वुड यू लाईक कॉफी यामध्ये ऑर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे हे दोन्ही छोटी छोटी वाक्ये जोडण्यात आलेली होती, म्हणजेच ती कंपाऊंड सेंटेन्स होती. जर आपण तो ऑर काढला तर ही दोन छोटी स्वतंत्र वाक्य आपल्याला बघायला मिळतात. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स. सोहाना गणितात चांगली आहे. शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी. ती भूगोलात फारशी हुशार नाही. हे वाक्य सुद्धा अगोदरच देण्यात आलेलं होतं. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स बट शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी. बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनद्वारे हे दोन्ही छोटी छोटी वाक्य जोडण्यात आलेली होती आणि म्हणून अगोदर हे जे लांबलचक वाक्य होतं हे कंपाऊंड सेंटेन्स होतं. आता जेव्हा यामधून बट काढण्यात आलेला आहे तर ही स्वतंत्र वाक्य आपल्याला बघायला मिळून राहिलेली आहे. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स. शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जॉग्राफी.
तर मुलांनो, तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं हे कंपाऊंड सेंटेन्स कळायला हवं यासाठी मी समोर दिलेला पेज यावर पूर्ण डिटेल दिलेली आहे, तर तुम्ही ते बघू शकता. तर कंपाऊंड सेंटेन्स मध्ये सर्वप्रथम डेफिनेशन देण्यात आलेली आहे. Some people sentences consist of two clauses joined together by the coordinating conjunction and or but or so. These sentences are called compound sentences. काही वाक्यांमध्ये कोऑर्डिनेटिंग संयोगाद्वारे म्हणजे अँड और बट सो यांद्वारे दोन खंड जोडली जातात. अशा वाक्यांना संयुक्त वाक्ये म्हणतात. दोन खंड म्हणजे काय? तर दोन खंड म्हणजे दोन क्लॉजेस, दोन छोटी छोटी वाक्ये, दोन छोटी वाक्ये किंवा त्याही पेक्षा जर जास्त वाक्य असतील, म्हणजे दोन पेक्षा पण जास्त वाक्य असतील परंतु छोटी छोटी वाक्य असतील आणि त्या वाक्यांना जर अँड और बट सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे जोडल्या गेली असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स म्हणून ओळखल्या जाते. अँड और बट सो फॉर नॉट एट इत्यादी कोऑर्डिनेटिंग संयोगाद्वारे म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे दोन खंड म्हणजे दोन क्लॉजेस म्हणजेच दोन छोटी स्वतंत्र वाक्ये जोडली जातात आणि एक मोठे वाक्य तयार होते. या वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे कोऑर्डिनेटिंग संयोग. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये अँड और बट सो एवढेच एक नाही तर यापेक्षाही जास्त येतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन भरपूर आहेत, तर त्यामधून काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मी इथे दिलेली आहे. त्यामध्ये अँड, और, बट, सो, फॉर, नॉर, एट अशासारखी आणखी पण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. यांच्याद्वारे छोटी छोटी वाक्ये जोडली जातात आणि ती छोटी छोटी वाक्ये जोडल्या गेली तर ती वाक्ये कंपाऊंड सेंटेन्स म्हणून ओळखली जातात. फॉर एक्झाम्पल मध्ये इथे मागील जे आपण सेंटेन्स बघितले होते कंपाऊंड सेंटेन्स ती इथे देण्यात आलेली आहेत. सम पीपल आर ऑनेस्ट अँड सम पीपल आर डिसऑनेस्ट. अँड द्वारे दोन छोटी वाक्य जोडण्यात आलेली आहे. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. वुड यू लाईक टी और वुड यू लाईक कॉफी. तर येथे सुद्धा और ने और या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे दोन छोटी वाक्य जोडण्यात आलेली आहे. हे सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स आहे. सोहाना इज गुड ॲट मॅथ्स बट शी इज नॉट व्हेरी गुड ॲट जिओग्राफी. या कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बट द्वारे दोन छोटी वाक्य जोडण्यात आलेली आहे. आज आपण कंपाऊंड सेंटेन्स बद्दलचा अभ्यास केलेला आहे आणि माझा विश्वास आहे की हा अभ्यास तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या अभ्यासामध्ये. तोपर्यंत कंपाऊंड सेंटेन्स बद्दल आज सांगण्यात आलेला अभ्यास यावर लक्ष केंद्रित करा, छान अभ्यास करा. पुढच्या भागामध्ये आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दलचा अभ्यास करूया. तोपर्यंत बाय.